हाय गाईज, कसे आहात? गुड मॉर्निंग. मस्त मजेत ना? आज काय जेवण बनवू, काय खायला करू, असं सिंपल साधं असं मनात आलं होतं. आणि खरं तर काम करायचा खूप आता कंटाळा येतो, कारण की मला आता 9वा महिना सुरू झालेला आहे आणि काही खायची इच्छा पण राहिलेली नाही आहे माझी. त्यामुळे ठरवलं साधं सिंपल आपलं बनवायचं. म्हणून मग डोक्यात आलं पटकन गरम गरम अशी मूग डाळीची खिचडी बनवायची आणि खायला पण छान लागते, टेस्टी, आणि पचायला पण खूप सोपी जाते. आणखी तुम्हाला माहितीच असेल, प्रेग्नेन्सीमध्ये अन्न पचन करणं म्हणजे किती अवघड गोष्ट असते. त्यामुळे आपलं साधं सिंपल बनवून खाऊन पटकन बाजूला होऊन जायचं. उगाच राडा काढत बसायचा नाही, 100 भाज्या बनवा, 100 हे ते करा. जे हवं ते पटकन साधं सिंपल बनवते मी, खाते आणि कामावरून बाजूला होऊन जाते. बघू शकता इथे रेसिपी. जिरे मोहरी टाकले, कढीपत्ता टाकला, मिरच्या टाकल्या, कांदा टाकला, छान असं फ्राय करून घेतला. डाळ मी मूग डाळ टाकले मी. कोणी लोक तुरीची डाळ पण टाकतात, मी फक्त मुगाची डाळ टाकली. कारण की तुरीच्या डाळीने थोडंसं नाही का पित्त पण होतं आणि ॲसिडिटी पण होते असं ऐकलं मी. त्यामुळे मी फक्त मूग डाळीचीच खिचडी बनवली. आणि खरं बोलायचं तर आता मला काम करायचा खूप कंटाळा येतो. थोडंसं जरी जेवलं काही केलं तर मला असं वाटतं झोपून राहावं, पण तेवढं आपलं नशीब एवढं खास नाही आहे झोपून राहायला. काही बात नाही. आता मी सासरी आहे, पण नंतर माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी माझ्या आईकडे जाणार आहे. त्यावेळेस मस्त खूप आराम करणार आहे. 7 ते 8 महिने मी येणारच नाही, कारण की मी माझ्या पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये 7व्या महिन्यापर्यंत जॉब केला. त्यानंतर गावी आले सासरी. इथेसुद्धा मी आता 9 मंथ माझा सुरू होणार आहे, संपला नाही, सुरू होणार आहे. तरीसुद्धा मी हाताने मला जमेल तसं मी करून खाते. खरं तर मुलींनी गावाला आलंच नाही पाहिजे, कारण की प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला खूप काही खायची इच्छा होत असते, पण गावी काय त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध नसतात, भेटत नाहीत हवं तसं. मग आपलं मन मारलं जातं, इच्छा पूर्ण होत नाही, चिडचिड होते. त्यात मला सासू नसल्यामुळे घरामध्ये मी एकटीच आहे. माझे मिस्टर पण मुंबईला गेले, गाडी आहे, गाडीवरती काम करतात. मग आणखीनच चिडचिड होते. मग आता काम होत नाही, माझं मी एकटी काहीतरी सिंपल साधं बनवून खाते. लोकांचा विचार करत नाही मी, नातेवाईकांचा, लोकांचा, आजूबाजूच्या. मला होईल तसं माझं मी सगळं ॲडजस्ट करते. पण एवढं मात्र मी ठरवलेलं आहे, डिलेवरीनंतर मी माझ्या आईकडे गेली ना की मी लवकर येणार नाही. कारण की आता तरी मी ॲडजस्ट करून घेतलं, पण नंतर बेबी झाल्यानंतर लहान मुलांना सांभाळणं खरंच खूप अवघड असतं. चला तर भेटू नंतर. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.